नमस्कार. न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स या पाठामधील न्यूट्रिशन इन प्लांट्स याबद्दल आपण गेल्या 2 भागामध्ये माहिती पाहिलेली आहे. आज आपल्याला या भागामध्ये न्यूट्रिशन इन ॲनिमल्स म्हणजेच प्राण्यामधील पोषण याबद्दल माहिती घ्यायची आहे. द कन्सेप्ट refers to the body's need for nutrients, mode of injecting food and its use in the body. या संकल्पनेमध्ये सजीवांना शरीराला असली त्याच्या पोषक तत्वाची गरज, इंजेक्टिंग फूड अन्नग्रहणाची पद्धत अँड इट्स यूज इन द बॉडी त्याच्या शरीराला होणारे त्याचे फायदे याचा समावेश यामध्ये होत असतो न्यूट्रिशन्समध्ये. लेट्स रिकॉल, आपल्याला काही थोडं आठवून बघायचं आहे. विच आर द व्हेरियस न्यूट्रिएंट्स इन फूड, फॉर व्हॉट पर्पज आर द न्यूट्रिएंट्स यूज्ड. अन्नामध्ये असणारे विविध पोषक तत्वे कोणती आहेत आणि त्यांचा उपयोग काय होतो. आपण इयत्ता 6वीमध्ये याबद्दल माहिती पाहिली आहे. द न्यूट्रिएंट्स आर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, मिनरल्स, व्हिटॅमिन्स. These are the nutrients in food. And what purposes are the nutrients used? It is used to obtaining energy for the growth of body. Nutrients are necessary for various activities of the body are obtained from food. शरीराला जे शरीराच्या क्रिया असतात त्या क्रिया व्यवस्थितपणे चालू राहण्यासाठी या न्यूट्रिशनची आवश्यकता असते. द फूड दॅट वी कंझ्युम डज नॉट मिक्स विथ ब्लड ॲज इट इज. आपण जे अन्न खातो ते अन्न जसंच्या तसं रक्ताच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये मिसळतं का किंवा रक्तामध्ये मिसळत नाही. It needs to convert into soluble form that can easily mix in blood. आणि ते अन्न रक्तामध्ये व्यवस्थित मिसळण्यासाठी त्याचं रूपांतर हे द्रवामध्ये होणं आवश्यक असतं. न्यूट्रिशन इन ॲनिमल्स इन्व्हॉल्व्स व्हेरियस स्टेप्स फ्रॉम इंजेक्शन टू इजेक्शन. आणि या प्राण्यामध्ये पोषणक्रियेचे अन्नग्रहणापासून ते अन्न उत्सर्जनापर्यंत विविध टप्पे आपल्याला आढळून येतात असतात. न्यूट्रिशन्स इन ॲनिमल्स इन्व्हॉल्व्स व्हेरियस स्टेप्स फ्रॉम इंजेक्शन टू इजेक्शन. अन्नग्रहणापासून ते अन्न उत्सर्जनापर्यंत असे टप्पे आपल्याला आढळून येतात. स्टेप्स इन न्यूट्रिशन, या पोषणाचे टप्पे कोणते कोणते आहेत बघा. इंजेक्शन म्हणजेच अन्नग्रहण, फूड इज टेकन इन टू द बॉडी, अन्न शरीरामध्ये घेणे. डायजेशन म्हणजे पचन. कन्व्हर्शन ऑफ फूड इन टू सिम्पल सॉल्युबल फॉर्म्स, अन्नाचं रूपांतर द्रव्य पदार्थामध्ये करणे आणि त्याचं अन्नपचन करणे. ॲब्झॉर्प्शन, जे डायजेशन झालेलं आहे त्यामधून ट्रान्सफर ऑफ सॉल्युबल फूड टू द ब्लड, रक्ताला ते जे अन्न घटक आहेत ते पुरवणे. ॲसिमिलेशन म्हणजे सांत्मीकरण. युटिलायझेशन ऑफ ॲब्झॉर्ब्ड फूड बाय सेल्स अँड टिश्यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन, ग्रोथ अँड रिपेअर. शोषलेले जे द्रवपदार्थ आहेत त्या अन्नाचं शरीरातील पेशी, ऊती आणि ऊर्जा निर्मितीसाठी त्याचा वापर करणं. अँड इजेक्शन म्हणजे रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम बॉडी. इजेक्शन म्हणजे उत्सर्जन. पचन आणि शोषण न झालेले उर्वरित घटक जे आहेत ते शरीराच्या बाहेर टाकणे, या प्रक्रियेला इजेक्शन. अशा प्रकारे इंजेक्शन, डायजेशन, ॲब्झॉर्प्शन, ॲसिमिलेशन अँड इजेक्शन या पोषणाच्या पायऱ्या आपल्याला शरीरामध्ये दिसून येतात.
ऑब्झर्व द ॲनिमल्स अराउंड यू, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आपल्या भोवती आढळणारे प्राणी यांचं निरीक्षण करून खालील तक्ता पूर्ण करण्यास सांगितलेला आहे. यामध्ये नेम ऑफ ॲनिमल्स, टाईप ऑफ फूड, कोणत्या प्रकारचं अन्न खातात, अँड मेथड ऑफ इंजेक्शन, कशा पद्धतीने त्यांच्या अन्नग्रहणाची पद्धत असते ते सुद्धा आपल्याला इथं बघायचं आहे. नेम ऑफ ॲनिमल काऊ, टाईप ऑफ फूड काय खाते ते सुद्धा आपल्याला बघायचं. अन्न काऊ इट ग्रास अँड ग्रेन, गवत आणि धान्य खात असते. मेथड ऑफ इंजेक्शन, चेविंग, अन्न ते चावून खात असतात. फ्रॉग, बेडूक, टाईप ऑफ फूड, कोणतं अन्न खातात. इन्सेक्ट्स, कीटक खातात. इन्सेक्टलाइट, जे छोटे छोटे कीटक आहेत, स्नेल्स, छोटे जे कीटक असतात ते शोषून घेत असतात. आपल्या स्टिकी टंग जे असते त्यांची, जी जीभ असते त्यांची, त्या जिभेद्वारे ते शोषून घेत असतात. मेथड ऑफ इंजेक्शन, सकिंग, अशा पद्धतीने यांचं हे. You must have observed that there are different methods of injection of food in different animals. वेगवेगळ्या प्राण्यामध्ये अन्नपदार्थ घेण्याच्या पद्धती या वेगवेगळ्या असतात. लाईक स्वॅलिंग, चेविंग, सकिंग, स्क्रॅपिंग अँड गॅनिंग, अशा पद्धतीच्या जे की प्रकार अन्नपदार्थ खाण्याचे वेगवेगळ्या प्राण्यामध्ये वेगवेगळे असलेले आढळून येतात. टाइप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स, यामध्ये होलोझोइक न्यूट्रिशन, समभक्षी पोषण. हाऊ डज इंजेक्शन ऑकर इन युनिसेल्युलर ॲनिमल्स लाईक अमेबा. अमेबासारख्या एकपेशीय प्राण्यामध्ये, सजीवामध्ये अन्नग्रहण हे कसं होत असतं. अमेबा डज नॉट हॅव ऑर्गन्स लाईक हँड्स अँड माउथ. अमेबासारखा एकपेशीय प्राणी आहे, त्याच्या शरीरामध्ये हात असत नाहीत, तोंड असत नाही, अशा प्रकारचे जे भाग आहेत ते शरीराचे नसतात. इट इज अ युनिसेल्युलर ॲनिमल, तो एकपेशीय प्राणी आहे. इट कॅन टेक इन फूड थ्रू एनी पार्ट ऑफ द सरफेस ऑफ इट्स युनिसेल्युलर बॉडी. तो शरीराच्या कोणत्याही भागातून अन्न आत घेऊ शकतो. इट सराउंड द फूड पार्टिकल फ्रॉम ऑल साइड टू टेक इन टू द सेल. तो काय करतो, तो जो फूड पार्टिकल आहे, अन्नाचा कण आहे, तो त्या अन्नाच्या कणाला सर्व बाजूने वेढतो आणि तो आपल्या पेशीमध्ये समाविष्ट करत असतो. आफ्टर दॅट इट डायजेस्ट द फूड विथ द हेल्प ऑफ डिफरंट एन्झाईम्स. त्यानंतर तो त्या कणावर विविध विक्रची क्रिया घडून त्याचं पाचन करत असतो. अनडायजेस्टेड फूड इज लेफ्ट बिहाइंड ॲज द अमेबा मूव्स फर्दर विथ द हेल्प ऑफ सिडोपिडिया. आणि जो भाग न पचलेला भाग आहे, उरलेला भाग आहे, तो तसाच तिथे सोडून देऊन तो छद्मपादाच्या साहाय्याने तो तसाच पुढे सरकत असतो. इन युनिसेल्युलर ॲनिमल्स लाईक अमेबा, युग्लिना, पॅरामेशियम, ऑल द स्टेप्स ऑफ न्यूट्रिशन ऑकर विदिन देअर युनिसेल्युलर बॉडी. अमिबासारखा प्राणी आहे, युग्लिनासारखा प्राणी आहे, पॅरामेशियमसारखे जे एकपेशीय सजीव आहेत यांच्या शरीरामध्ये सर्व पोषणाच्या क्रिया या एकाच पेशीद्वारे होत असतात. इन्सेक्ट हॅव माउथ पार्ट्स फॉर इंजेक्शन ऑफ फूड. फॉर एक्झाम्पल, insect like the cockroach and grasshopper which nibble have jaw-like mouth parts. Butterflies suck food with a tube-like proboscis. Mosquitoes and bedbugs use a needle-like mouth part to pierce and a tube-like mouth part to suck blood or other fluids. झुरळं, ग्रासहुपर यांच्यासारख्या जे कीटक असतात यांच्यामध्ये त्यांना
जबड्यासारखे अवयव असतात, जॉज लाईक माउथ पार्ट्स असतात, जे की ते कुरतडण्यासाठी त्याचा वापर करत असतात. बटरफ्लायज सक फूड विथ अ ट्यूब लाईक प्रोबिस्कस. फुलपाखराला सोंड असते ज्यामधून तो अन्नग्रहण शोषून घेत असतो. मॉस्किटोज अँड बेडबग्स यूज अ निडल लाईक माउथ पार्ट. डास व डेकून यांना सुईसारखा जो तोंडाच्या त्यांच्याजवळ भाग असतो त्याद्वारे ते शोषण करत असतात. अशा प्रकारे प्रत्येक जे प्राणी आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारे आपल्या अन्नपदार्थ हे ग्रहण करत असतात. होलोझोईक न्यूट्रिशन्स, समभक्षी पोषण. यामध्ये हाऊ विल यू क्लासिफाय द फॉलोइंग ॲनिमल्स अकॉर्डिंग देअर फूड. या ठिकाणी खाली काही प्राणी दिलेले आहेत, त्यामध्ये सजीव दिलेले आहेत. त्यांचं वर्गीकरण अन्न प्रकारानुसार कोणत्या प्रकारात होईल ते आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी काही सजीव दिलेले आहेत. फॉक्स, पॅरट, लिझर्ड, मॅन, डीर, लॉयन, ईगल. अशा पद्धतीने हे जे प्राणी सजीव दिलेले आहेत यांच्यामध्ये काही हे फॉक्स आहे, कार्निवरस आहे म्हणजे मांसाहारी आहे. काही याच्यामध्ये मॅन आहे तो कार्निवरस आणि हार्बिवरस दोन्ही आहे. डिअर हार्बिवरस आहे, लॉयन कार्निवरस आहे. हे सर्व ईगल कार्निवरस आहे, लिझर्ड कार्निवरस आहे, पॅरट हे हार्बिवरस आहे. अशा पद्धतीने यांची शाकाहारी आणि मांसाहारी असे प्रकार इथे पडत असतात. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ फूड ॲनिमल्स कॅन बी क्लासिफाईड ॲज. अन्नपदार्थानुसार प्राण्यांचं वर्गीकरण हे होत असतं. यामध्ये हर्बिव्हरस म्हणजे शाकाहारी प्राणी. हर्बिव्हरस यूज प्लांट्स डायरेक्टली ॲज देअर फूड. हर्बिव्हरस प्राणी हे स्वतःचं अन्न खाण्यासाठी वनस्पतीचा वापर करत असतात. एक्झाम्पल आर ग्रॅझिंग ॲनिमल्स, ग्रॅन्युहोर्स, सीड पार्ट्स, सीड इटर्स, फ्रुगिव्हरस, फ्रूट इटर्स. गवत खाणारे, बिया खाणारे अशा पद्धतीने यांचं वर्गीकरण होत असतं. नेक्स्ट आहे कार्निव्हरस म्हणजे जे मांसाहारी प्राणी आहेत. यामध्ये ॲनिमल्स दॅट डिपेंड ऑन अदर ॲनिमल्स फॉर देअर फूड आर कार्निव्हरस. जे प्राणी अन्नासाठी इतर प्राण्यावर अवलंबून असतात त्यांना काय म्हटलं जातं? मांसाहारी प्राणी असं म्हटलं जातं. कार्निव्हरस आर इनडायरेक्टली डिपेंडंट ऑन प्लांट्स फॉर फूड. अप्रत्यक्षपणे ते वनस्पतीवर अवलंबून असतात. एक्झाम्पल्स आर ॲनिमल्स दॅट फीड ऑन हर्बिव्हरस, ॲनिमल्स दॅट फीड ऑन इन्सेक्टिव्हरस. ते ज्या प्राण्यांना खातात ते प्राणी हे हर्बिव्हरस असतात, ते वनस्पतीवर अवलंबून असतात. त्यामुळे कार्निव्हरस प्राणीसुद्धा इनडायरेक्टली हे प्लांट्सवर अवलंबून असतात. ओमनिव्हरस जे की मिश्राहारी आहेत, दोन्ही खातात. ॲनिमल दॅट ऑब्टेन देअर फूड फ्रॉम बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कॉल्ड ओमनिव्हरस. एक्झाम्पल्स मंकी, चिंपांझी, ह्युमन. Some of the organisms around us perform the function of cleaning and conserving the environment by the very act of feeding themselves. They are called scavengers and decomposers. आपल्या सभोवताली आढळणारे जे काही प्राणी आहेत, सजीव आहेत, ते त्यांच्या अन्नग्रहणाबरोबरच परफॉर्म द फंक्शन क्लिनिंग अँड कन्झर्विंग द एन्व्हायरमेंट. आपल्या अन्नग्रहणाबरोबर पर्यावरणाचं स्वच्छता आणि संवर्धन करण्याचं कार्य करत असतात. त्यानुसार त्यांचं स्कॅव्हेंजर्स अँड डिकम्पोजर्स, स्वच्छताकर्मी आणि विघटक अशी त्यांचे प्रकार आपल्याला आढळून येत असतात. स्कॅव्हेंजर्स स्वच्छताकर्मी ऑब्टेन देअर फूड फ्रॉम डेड बॉडीज ऑफ ॲनिमल्स. मृत प्राण्याच्या शरीरापासून आपलं अन्न मिळवत असतात. फॉर एक्झाम्पल व्हिलचर, क्रो, हॅना. तरस,
गिधाडे आणि कावळे. नेक्स्ट डिकम्पोजर्स म्हणजे विघटक. डिकम्पोजर्स आर सम मायक्रोब्स which obtain their food by decomposing the dead bodies of organisms of other animal materials. हे डिकम्पोजर जे आहे ते मृत शरीराच्या अवशेष आणि काही पदार्थ कुजवून त्यापासून आपलं अन्न मिळवत असतात. अशा प्रकारे हर्बिव्हरस, कार्निव्हरस, ओमनिव्हरस, स्कॅव्हेंजर्स अँड डिकम्पोजर्स असे अन्न प्रकारानुसार त्यांचे प्रकार हे पडत असतात. द अँट ईटर इज फाउंड इन सेंट्रल अँड साऊथ अमेरिका. अँट ईटर नावाचा प्राणी दक्षिण अमेरिकामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत असतो. द बॉबकॅट और उदमांजर इज फाउंड इन इंडिया. भारतात उदमांजर हा मुंग्याखारांना प्राणी आढळून येतो. ऑब्टेन इट्स पिक्चर फ्रॉम द इंटरनेट. त्याचं चित्र आपण इंटरनेटवर मिळवू शकतो. नेक्स्ट सॅप्रोझोइक न्यूट्रिशन्स म्हणजेच मृतोपजीवी पोषण. सम इन्सेक्ट्स, युनिसेल्युलर ॲनिमल्स obtain the nutrients by absorbing the liquid organic material from the dead bodies of the other animals or from the environment. This is saprozoic nutrition. Example, houseflies and spiders. सॅप्रोझोइक न्यूट्रिशनमध्ये काही कीटक हे एक स्पेशियस सूक्ष्मजीव हे मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील द्रवरूप पदार्थाचे शोषण करून त्याचा अन्न म्हणून वापर करत असतात. यालाच मृतोपजीवी पोषण असं म्हटलं जातं. एक्झाम्पल्स, हाऊसफ्लायज, माशा, मुंग्या, ॲन्ट्स अँड स्पायडर्स. अशा प्रकारे या सॅप्रोझोइक न्यूट्रिशनची एक्झाम्पल्स जे मृतोपजीवी पोषण आहे त्याचं उदाहरणं सांगता येतील. नेक्स्ट आहे पॅरासिटिक न्यूट्रिशन्स म्हणजे परजीवी पोषण, इतरांवर अवलंबून असलेले. हॅव यू सीन स्मॉल ॲनिमल्स ऑन द बॉडीज ऑफ ॲनिमल्स लाईक डॉग्स अँड बफेलोज विच आर दोज स्मॉल ॲनिमल्स. आपण कुत्रा, म्हैस यांच्या शरीरावर काही छोटे छोटे प्राणी आपल्याला आढळून येतात. त्या प्राण्यालाच आपण पॅरासिटिक ॲनिमल्स असं म्हणतो. जसं पॅरासिटिक प्लांट्स आहेत, परजीवी वनस्पती आपल्याला आढळून आल्या, त्याचप्रमाणे काही प्राणी हे पॅरासिटिक आहेत जे की दुसऱ्या प्राण्याचं रक्त शोषून घेऊन त्यांच्या शरीरावर या वाढत असतात. आपण आपल्या भाषेमध्ये त्यांना गेचूड अशा पद्धतीने सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं. फ्रॉम वेअर डू दीज लिटल ॲनिमल्स ऑब्टेन देअर फूड. हे छोटे प्राणी आपलं अन्न कुठून मिळवत असतील. फ्रॉम वेअर डू द वॉर्म्स इन द इंटेस्टाईन ऑब्टेन देअर फूड. आणि आपल्या जे पोटामध्ये काही जंत होतात ते जंतसुद्धा बघा या प्रकारचे असतात, पॅरासिटिक ॲनिमल्स असतात. ते आपलं अन्न कुठून मिळवत असतात. आपण पोट वगैरे दुखत असतं आपलं कधी कधी आणि त्यानं आपण जंत झाले म्हणून आपण औषधसुद्धा घेत असतो. तर ही जंत जी आहेत आपली वर्म्स ही सुद्धा काय आहेत, पॅरासिटिक ॲनिमल्स आहेत. सम ॲनिमल्स डिपेंड अपॉन अदर ॲनिमल्स फॉर फूड. काही प्राणी हे अन्नासाठी इतर सजीवावर अवलंबून असतात. दे कॅन ऑब्टेन द फूड ओनली फ्रॉम ॲनिमल्स ऑन whom they are dependent. This is called parasitic nutrition. हे प्राणी इतर शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्यांचे रक्त शोषून त्याद्वारे अन्न प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या या पद्धतीला बाह्य परजीवी पोषण असं म्हटलं जातं. इक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन्स म्हणजे बाह्य परजीवी पोषण. अँड सच ॲनिमल्स आर कॉल्ड इक्टोपॅरासाइट्स. आणि अशा प्राण्यांना आपण काय म्हणतो, बाह्य परजीवी प्राणी असं म्हटलं जातं. त्याचबरोबर फॉर एक्झाम्पल लॉस, बेडबग, टिक जे उवा आहेत, ढेकून आहेत, गोचीड आहेत, ही त्यांची उदाहरणं आहेत. ॲनिमल्स लाईक टेपवॉर्म अँड राऊंडवॉर्म
लिव्ह इनसाइड द बॉडी ऑफ अदर ॲनिमल्स अँड ऑब्टेन देअर फूड. गोलकृमी, पट्टकृमी असे जंत शरीरामध्ये आपल्या आतड्यामध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाचे शोषण करत असतात. दिस इज एंडोपॅरासिटिक न्यूट्रिशन. याला अंतःपरजीवी पोषण असं म्हटलं जातं, एंडोपॅरासिटिक न्यूट्रिशन. अँड दीज ॲनिमल्स आर नोन ॲज एंडोपॅरासाइट्स. आणि अशा प्राण्यांना अंतःपरजीवी प्राणी म्हणून ओळखलं जातं. अशा प्रकारे प्राण्यांचे होलोझोईक न्यूट्रिशन्स, सॅप्रोझोईक न्यूट्रिशन्स अँड पॅरासिटिक न्यूट्रिशन्स अशा प्रकारे प्राण्यांचं सुद्धा वर्गीकरण केलं जातं. या पाठामध्ये आपण न्यूट्रिशन्स इन प्लांट्स अँड न्यूट्रिशन्स इन ॲनिमल्स याबद्दल माहिती पाहिलेली आहे.